आज काय पाऊस येणार नाही. आता पडला बरं का, लोणारकर खूप पडला. मी येणार आहे म्हणून इथं आला नाही, पण उद्याच्याला मात्र इथं खूप पाऊस पडणार म्हणून सांगणार. म्हणजे उद्या तुमच्या इथं तुमच्या भागा परिसरामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. मध्ये 31, 1, 2 तारखेपर्यंत तुम्हाला पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, हा पाऊस कधी बंद होणार आहे तर सांगतो मी, तर बंद कधी होणार देखील सांगतो की 7 तारखेला मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहणारे तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. त्यामध्ये हे तुम्ही लक्षात घ्यायचं. म्हणजे त्याच्यानंतर सांगू इच्छितो की आता उद्या 31, 1, 2 तारखेपर्यंत तुमच्या विदर्भात पाऊस राहणार आहे. पण तुम्हाला एक सांगायचं झालं तर काय झालं, महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे. म्हणजे ते कोणता उघडणार आहे, आमच्या मराठवाड्याकडला उघडणार आहे. फक्त काय होणार आहे, यवतमाळ जिल्हा तुमचा बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा ह्या परिसरातला, जळगाव हे पट्टा मात्र तुमचा पाऊस 6 तारखेपर्यंत चालूच राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे गणपतीचं विसर्जनपर्यंत तुम्हाला पाऊस राहणार आहे. दररोज एक दिवस आड येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, या पावसानं या मेहकर तालुक्यातल्या शेतकऱ्याचं तुमच्या गावचं आतोनात नुकसान झालंय. तर तुम्हाला सांगतो, हे जरी नुकसान झालं असलं, तुमच्या सोयाबीन जरी असलं तर तुम्हाला सांगतो, एक जरी पेरणी गेली ना तर तुमच्या हरभरे चांगले येणार आहेत म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो. म्हणजे रब्बी तुमची चांगली येईल म्हणून हे तुम्हाला सांगतो. तुमचे रब्बी म्हणजे उत्तर प्रगती हो, त्याबद्दल मी थोडं मार्गदर्शन देखील करणार आहे. तर सुरुवातीला हे सांगितलं फक्त 8 दिवसाचा अंदाज. आता सप्टेंबरमध्ये कधी पाऊस पडणार आहे तुम्हाला सांगतो. सप्टेंबरमध्ये म्हणजे 6 तारखेपर्यंत राज्यात पाऊस आहे. त्याच्यानंतर 7 तारखेपासून सूर्यदर्शन आहे. त्याच्यानंतर 13 तारखेपासून ते 16च्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये 25, 26 सप्टेंबर, 25 ते 29 सप्टेंबरच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे सप्टेंबर महिन्यातला अंदाज लक्षात येतात. ऑक्टोबरमध्ये 10 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस निघून जायला तयारी करणार आहे. आणि 2 नोव्हेंबरला तुम्ही सगळेजण स्वेटर घातलेले दिसतील. म्हणजे 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे थंडीचा देखील अंदाज लक्षात घ्या. आता हे झाला 2 महिन्याचा अंदाज. आता तुम्हाला सांगतो, हे आहे 2025. यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. सगळेजण म्हणले होते दुष्काळ पडणार आहे, फक्त मी एकटाच म्हणत होतो सगळे तळ भरते, तुमचं खडकपूर्णा भरण, येलदरी भरण, सगळे तळे भरते असा अंदाज व्यक्त केला होता. पण तुम्हाला सांगते, यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. 2026ला मात्र पाऊस कमी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. 27-28ला खूप पडणार आहे, परत 2029ला कमी पडणार आहे. 30-31ला जास्त पडणार आहे, 2032ला पाऊस कमी पडणार आहे. 33-34ला खूप पडणार आहे, 2035ला कमी पडणार आहे. 36-37ला जास्त पडणार आहे, 2038ला कमी पडणार आहे. 39-40ला जास्त पडणार आहे, 2041ला कमी पडणार आहे. 42-43 जास्त पडणार आहे, परत 44ला कमी पडणार आहे. 50 पर्यंत सांगायचं पण तुमच्या लक्षातच नाही राहणार. म्हणजे इतका अभ्यास तुमच्यासाठी केलेला आहे. कोणता तज्ञ तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. दर 2 वर्षे पाऊस जास्त राहणार, 1 वर्ष पाऊस कमी राहणार आणि ज्या वर्षी पाऊस कमी राहील त्या वर्षी पिकं चांगली येणार म्हणून हे लक्षात येतं. आता 24-25ला खूप पाऊस झाला, आता 26ला कमी होईल, तुमच्या पिकापुरता होईल पण तुमचे पिकं चांगले येते म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. हे झाला 10-15 वर्षाचा अंदाज. आता यापुढे तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी पाऊस कधीच कोणाला विचारत नाही. तुम्हाला सांगतो, सगळ्यात सोबत तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा पूर्वी रेडिओ आले होते, कालांतराने ते रेडिओ 10-12 वर्ष चाललं की कोणतं तंत्रज्ञान बंद पडतं, ते बंद पडलं. त्याच्यानंतर काय झालं, टरंग फोन आले होते, ते 10-12 वर्ष चाललं बंद पडलं. वायरलेस आलं होतं, ते 10-12 वर्ष चाललं बंद पडलं. आता हे इंटरनेट युग आहे बघा, आणखी 10-12 वर्ष चाललं आणि हे बंद पडलं. मग हे बंद पडल्याच्यानंतर युट्यूबद्वारे तुम्हाला मेसेज कोण देईल. तुम्हाला सांगता, हे सगळं जरी बंद पडलं ना, निसर्गातला एक झाडं, प्राणी, पक्षी पाऊस सांगतो म्हणून यापुढे मला देखील पाऊस विचारायचं नाही. तुम्हाला सांगतो, निसर्गातल्या एक गोष्टी पाऊस सांगतात. एक सगळ्यात सोपं सांगतो, पाऊस कसा ओळखायचा. एक सगळ्यात सोपं कारण आहे, तुमचं पीक, आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसानं पाऊस येणार, ही गोष्ट लक्षात घ्यायची. तुम्ही बघा, तुम्ही मूग पेरतात बघा, मूग कधी निघतो, पेरल्यापासून मूग कंप्लीट 61 दिवसाला निघतो. 62व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा मूग भिजणार. त्याच्यानंतर तुम्ही उडीद करता, उडीद 80 दिवसाला निघतो, 82व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा उडीद भिजणार. त्याच्यानंतर तुम्ही काय करता,
हळद करतात काढतात, काढल्यानंतर शेतामध्ये शिजवतात, तिथं वाळू घालतात आणि निवांत रात्री त्याला घरी येतात. तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही, पण हा निसर्ग इतका पाठीमागा लागलाय तुमच्या. रात्री 2:10 यवतमाळकडून विजेच्या कडकडाचा उन्हाळ्यात पाऊस येणार आणि ती तुमच्या हळद विजणार. म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय. इथं जमलेल्या सगळ्याला म्हणतो यापुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार, केव्हा येणार हे तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे आणि भविष्यामध्ये मात्र तुमच्या कष्टाचं नुकसान होऊ देणार नाही. या कार्यक्रमाची वतीने शक्य दिसतो. तुम्हाला सांगतो यापुढे पाऊस कधीच कोणाला विचारायचं नाही. एक सोपं कधी सांगतो, रामफळाचं झाड आहे कोणाकडे. यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, आता 2026ला पाऊस कसा पडणार. तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळं लागले की ते रामफळाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांनो दुष्काळ पडणार आहे, पाऊस कमी पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतो. तुम्ही बघा यावर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला रामफळं लागलेच नव्हते ना लागले. गेल्या वर्षी 2 वर्षाखाली नव्हते लागले, पण आज 2 वर्षी मात्र खूप लागले होते. 2 वर्षाखाली पाऊस कमी पडला. म्हणजे कोण तुम्हाला पाऊस सांगतं, रामफळाच्या झाडाला रामफळं खूप लागले की समजायचं दुष्काळ पडणार, पाऊस कमी पडणार असा अंदाज तुम्हाला रामफळ देतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, पूर्व दिशा ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. काय करायचं यापुढे पाऊस मला देखील विचारायचं नाही. दिवस मावळत असताना तुम्ही शेतात राहिले, गच्ची उभा राहिले, दिवस मावळत असताना तांबडा आभाळ झालं. आता यापुढे तुमच्याकडे मोबाईल आहे, त्याचा फोटो काढून ठेवायचा आणि लगेच आपल्या मित्राला म्हणजे 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊशीचं कारण लक्षात येतं. मग ते तांबडा आभाळ काय असतं, ते वरून राजाचं बी असतं आणि कोणतं बी पेरले त्यानंतर 3 दिवसाला होतं. तुम्ही बघा काल तांबडा आभाळ झालं, बघा 3 दिवसात पाऊस येते का नाही. मग हे तुम्हाला अंदाज कोणी द्याला, त्या तांबड्या आभाळांना. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. एक सोपं गणित आहे की आपल्या घरी असे लाईट असतात बघा. आपल्या घरच्या लाईटवर तुम्ही बघा काल किडे आलते, पापुळे आलत्या. आपल्या घरच्या लाईटवर ट्यूब किडे आले, पापुळे आल्या की आपण म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. यापुढे तुम्हाला एक सांगतो, पाऊस कधी कोणाला विचारत नाही. जून मध्ये काय होतं, पाऊस नाही पडला मग काय होतं, नुसतं उभं वारं सुटतं आणि उभं वारं सुटल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो काय होतं की तुम्हाला पाऊस कोणीच सांगत नाही. यापुढे कधीच कोणाला विचारायचं नाही. उभं वारं सुटल्याच्या नंतर काय होतं, मग कोणता तज्ञ तुम्हाला पाऊस सांगत नाही. मग अशा वेळेस पाऊस कोणाला विचारायचा. तुम्हाला एक सांगतो काय करायचं की जे झाडं आहेत ना या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. मग या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या धुळीमध्ये लोळतात, मातीनं आंघोळ करतात. चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केलेली पाहिली की 4 दिवसाला पाऊस येतो म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा. काय करायचं, आता योगासन चालतो, हे तुमच्या गावातलं मंदिर आहे बघा. या तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये आता दिवाळीच्या अगोदर या ठिकाणी ना काकड्याचं भजन चालू आहे आणि त्या काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले भजनकरी काय करतात, पहाटे 4 वाजता उठून या ठिकाणी लाऊडस्पीकर लावून इथं काकड्याचे अभंग म्हणतात. तुमच्या गावच्या लाऊडस्पीकरच्या काकड्याच्या अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये असे काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी हे देखील पाऊस सांगतात. मग प्राणी पक्षी झाडं पाऊस सांगतात का. तुम्हाला सांगतो यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, झाडं सुद्धा पाऊस सांगतात. झाड कुठं पाऊस सांगतील का. तुम्हाला एक सोपं गणित सांगतो, तुमच्या शेतामध्ये लिंबाचं झाड आहे. उन्हाळ्यामध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या लागल्या, ते लिंबाच्या झाडामध्ये शेतकऱ्यानं यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतं. आणि तुम्ही शेताकडे लिंबाच्या झाडाकडे पाहिलं असेल ना, यावर्षी 2 वेळेस लिंबाला लिंबुळ्या लागल्यात का नाही. एकदा उन्हाळ्यात पाऊस पडला आणि आता जास्त पाऊस पडला. मग हे तुम्हाला संकेत कोणी दिला, त्या लिंबाच्या झाडांना. परत सांगतो एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतं. झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगतंय का, पण सांगताय. त्या झाडाचं नाव सांगतो बिब्याचं झाड. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागली की बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्यानं यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतात. त्याच्यानंतर दुष्काळ पडणार कसा ओळखायचा, तारीख लक्षात घ्या. 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. 11 जून
दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं, सूर्याला जर खरं दिसलं ना, निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला 11 जूनला होतो. त्याच्यानंतर परत सांगतो काय होतं, पावसाळ्यामध्ये कधी कधी काय होतं 4 ते 5च्या दरम्यान पाऊस आल्याच्या नंतर कधी कधी सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो बघा, पूर्वेकडे दिसतो आणि तुम्ही काय करतात वेगवेगळे तर्क काढता. यापुढे तसा दिसला की लक्षात गोष्ट घ्यायची, काय म्हणायचं, सप्तरंगी इंद्रधनुष्य तुम्हाला बघायचं झालं ना, तुम्ही काय करा 6 तारखेला तुम्हाला दिसेल बघा. किती 6 तारखेला दिसल्याच्या नंतर लगेच तुम्ही म्हणायचं आता 2 दिवस आमच्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर 10 दिवस पाऊस येणार नाही असा अंदाज ते सप्तरंगी इंद्रधनुष्य देतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये असं एक झाड आहे जे आपल्याला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतं. झाड कुठं 1 वर्षाचा पाऊस सांगतंय का, पण सांगतं. तुम्ही बघा आपल्या आजोबा पंजोबाला विचारा, तुम्ही बघा पूर्वी त्यांना अंदाज कोण देत होतं. 1980-85 ला आपले आजोबा शेती करत असताना त्यांना अंदाज कोण देत होतं, तर एक झाड सांगत होतं आणि त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा. आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. कसं सांगतो तुम्ही बघा, ज्या वर्षी तुमच्या क्षेत्रातला गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याच्या कैऱ्यात आपला आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला आणि त्या गावरान आंब्याच्या कैऱ्याचं लोणचं तयार केलं की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2018-19 पर्यंत त्या मेकरच्या लोकांनी, तुमच्या ह्या गावातल्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला 18-19 पर्यंत, तुम्हाला 19 पर्यंत दुष्काळाला सामना करावा लागला. 20 नंतर आठवा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवाराच लागला नाही. फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले, आंबे नाही म्हणजे रस नाही खायला भेटला म्हणून पाऊस जास्त पडला. मग सगळ्यात कसं ओळखायचं, तुमचा गावरान आंबा पिकला की समजायचं दुष्काळ पडणार. सगळ्यात सोपं हे कारण लक्षात येतं. परत समजा पाऊस येईल कसं ओळखायचा, एक असं झाड आहे जे तुम्हाला पाऊस लवकर येणार आहे का उशीर येणार सांगतं. तसं झाड कुठं असतंय का, पण आहे. तुम्हाला सांगतो तुमच्या शेतामध्ये जांभळीच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये खूप जांभळं लागले, लवकर लागले, ते जांभळीचं झाड म्हणते शेतकऱ्यांना यावर्षी लवकर पाऊस येणार आहे असा अंदाज ते जांभळीचं झाड देतात. त्याच्यानंतर एक असं झाड आहे जे तुम्हाला तुमच्या कापसाला उतार येईल म्हणतंय, सोयाबीनला उतार येईल म्हणतंय, तुरीला उतार येईल म्हणतंय, असं झाड एक अंदाज देतं. तसं झाड कुठं असतंय का, पण आहे. तुम्हाला सांगतो तुमच्या शेतामध्ये त्याच्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष केलं. त्या झाडाचं नाव सांगतो चिंचाचं झाड. चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या, हे चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज ते चिंचाचं झाड देतं. त्याच्यानंतर एक असं झाड आहे तुमच्या तुरीला उतार येईल म्हणून सांगतं. तसं झाड कुठं असतंय का, पण आहे. त्या झाडाचं नाव सांगतो, त्याला काही जण गोंधळ म्हणतात, काही जण भोकरंड म्हणतात. भोकरंडीच्या झाडाला खूप भोकरंड लागले, ते भोकरंडीचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो यावर्षी खूप तुरीचं पीक येणार आहे असा अंदाज ते भोकरंडीचं झाड देतं. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. तुम्ही बघा तुमच्या गावातल्या वडाच्या झाडावर, पिंपळाच्या झाडावर कावळ्यानं जर शेंड्याला घरटं केलं ना त्या वर्षी पाऊस कमी पडतो आणि कावळ्यानं 3 फुटानं घरटं खाली केलं त्या वर्षी जास्त पाऊस पडतो असा अंदाज तुम्हाला ते कावळा देतो. त्याच्यानंतर परत एक सोपं कारण सांगतो, सगळ्यात सोपं कारण आहे, ज्या माणसाला दम आहे आणि दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो. मग आपले घरचे काय करतात, त्यांना त्रास झाला की डॉक्टरकडे घेऊन जातात. मग डॉक्टर काय करतात, त्यांना तपासलं, डॉक्टरनं त्या दम्याच्या पेशंटला तपासलं आणि गोळ्या द्या घरी जा म्हणले की तुम्ही म्हणायचं पेंडोलचा पाऊस पडणार. आणि डॉक्टरनं त्या दम्याच्या पेशंटला तपासलं आणि तिथं सलाईन लावलं की तुमच्या वड्याला गुडघ्या इतकं पाणी येणार. आणि डॉक्टरनं त्या दम्याच्या पेशंटला तपासलं आणि तिथं ऍडमिट केलं की तुमच्या पुलावरून पाणी झालं. सगळ्यात म्हणजे पाऊस यापुढे कोणाला विचारायचं नाही. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा. काय करायचं, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर तुम्ही सरड्या बघता, सरड्यानं डोक्यावर लाल कलर केलं, सरड्या म्हणतात शेतकऱ्यांना 10 दिवसांना मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या देतात. त्याच्यानंतर घोरपडी देखील पाऊस सांगतात. घोरपडी कुठे पाऊस सांगताल का, पण घोरपडी काय करतात, जूनच्या पहिल्या आठवड्यात बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतात. घोरपडीने बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले कंप्लीट 10 दिवसाला पाऊस येतो, पण हे कारण लक्षात यायचं. त्याच्यानंतर आणखी एक सोपं कारण सांगतो की आपल्या घरचा
लाकडी दरवाजा पाऊस सांगतो. घरचा लाकडी दरवाजा पुढे पाऊस सांगेल का खिडक्या? पण सांगतात. तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं. तुम्हाला सांगतो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही ह्या महिन्यामध्ये तुमच्या घरचे दरवाजे लागायला गेले, ते दरवाजे नंतर शेतकऱ्यांना 10 दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे असा अंदाज ते दरवाजा देतो. त्याच्यानंतर आणखी एक सोपं करायला सांगतो की काय करायचं. निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी हे देखील तुम्हाला पाऊस सांगतात. तुम्ही बघा 25 मे पासून 25 मे ते 15 जूनच्या दरम्यान काय होतं, तुमच्या लाईटच्या तारीवर शेतामध्ये चातक पक्षी शेतकऱ्यांना काय म्हणतो, पेरते व्हा म्हणतो. चातक पक्षाने पेरते व्हा म्हणायला सुरुवात केली की कंप्लीट 10 दिवसाला पाऊस येतो. तो चातक पक्षी एरवी कधी तुम्हाला ओरडत नाही, पण त्या 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांना म्हणतो पेरते व्हा. तिनं पेरते व्हा म्हणायला सुरुवात केली, आपण म्हणायचं 10 दिवसाला पाऊस येणार आहे म्हणजे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. त्याच्यानंतर आता हे झालं पाऊस येण्याचे कारण. आता तुम्हाला सांगतो विजेबद्दल सांगतो. वीज म्हणजे ही नाही वीज आकाशात दिले. बरेच जण काय म्हणतात, पायावर माणसं वीज पडते. महिला तर बिलकुल म्हणतात पायावर माणसं वीज पडते. माझी महिलाला विनंती आहे, पायावर माणसं वीज पडत नाही, पण तुम्ही काय करता, त्या पायावर माणसाला तांब्याच्याकडे हातात घालता. माझी तुम्हाला विनंती आहे, यापुढे शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही तांब्याच्याकडे हातात घालत जाऊ नका. तांब्याच्याकडे तुम्ही हातात घातलं, बाहेर गेला आणि विजा कडकायला लागल्या की बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते.